आता भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हा मोठा सेक्टर आता आहे. पण जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करतो, तेव्हा आपण जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारतोय, त्याचं काही पर्टिक्युलर वेनी त्याचा विचार केला पाहिजे का? स्ट्रक्चर बनवलं पाहिजे का? 100% बनवलं पाहिजे. कारण की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे केमिकल इंडस्ट्री असेल, बाकी कुठली आपली शेती असेल, ती पण एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच आहे. कापड इंडस्ट्री असेल, तर त्या प्रत्येकाच्या इंडस्ट्रीच्या एक पर्टिक्युलर ज्या वास्तूमध्ये 45 देवता असतात, त्या 32 देवता या आउटर लेनमध्ये असतात. त्याला पिशाच योनी म्हणतात. त्या देवतांशी त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीचा खूप जास्त संबंध आहे. त्यामुळे तो पर्टिक्युलर देवता तिथे पॉवरफुल करणं किंवा पर्टिक्युलर ठिकाणी एंट्रन्स घेणं हे खूप महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं म्हणजे डायमंड बनवण्याचं फॅक्टरी घेतली, डायमंड एक्सपोर्ट, आणि तिथे चुकून तुम्ही साऊथ ऑफ साऊथ वेस्ट इथे जर एंट्रन्स चुकून आला, तर तो अतिशय दुर्दैवी ठरतो. पण हेच तुम्ही एखादी वेस्टेज पासून प्रॉडक्ट बनवायचंय, कुठल्याही भंगार मालापासून प्रॉडक्ट बनवायचंय, तिथे जर तुम्ही साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे विसर्जन त्याला म्हणतो, तिथनं एंट्रन्स घेतलं तर ती फॅक्टरी खूप प्रगती करते. म्हणजे प्रत्येक एलिमेंटनुसार, प्रत्येक घटकानुसार त्यांचं वास्तूचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं ठरतं.